पैठण हदरले, अल्पवयीनावर भर रस्त्यात चाकू हल्ला, जुन्या वादाचे रक्तरंजित रूप. पैठण शहरातील इंदिरानगर बदक चौक परिसर मंगळवारी 2 जून सायंकाळी झालेल्या चाकू हल्ल्याने अक्षरशः हादरून गेला आहे. 2 अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले असून 17 वर्षीय मुलावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. फिर्यादी देविदास शशिकांत आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा अनमोल यांचा काही दिवसापूर्वी साईनाथ नावाच्या मुलासोबत किरकोळ वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी विकास पवार यांचा फोन आल्यानंतर आहेर कुटुंबीय इंदिरानगरमधील रेणुका अपार्टमेंट परिसरात पोहोचले. तेथे दोन्ही बाजूंची चर्चा सुरू असतानाच अचानक वातावरण तणावपूर्ण झाले. फिर्यादीनुसार साईनाथ याने हातातील चाकू काढून अनमोलच्या छाती व पोटावर वार केले. या हल्ल्यात अनमोल गंभीर जखमी झाला. त्यानंतर विकास पवार व ईश्वर दगडे, आजी नगरसेवक शिंदे गट यांनीही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत अनमोलला उपस्थित नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान फिर्यादीने जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीचेही प्रयोग केले असा आरोप. गंभीर प्रकरणामुळे इंदिरानगर परिसरातील एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैठण पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या घटनेमागील नेमके कारण काय व सर्व बाजूंची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. किरकोळ भांडणातून रक्तरंजित संघर्ष, 17 वर्षीय अनमोलवर चाकूने वार, परिसरात तणावाचे वातावरण. सध्या जोपर्यंत आरोपी जमा करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हातही लावणार नाही, तर असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे.